नमस्कार. माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला मँगो बिस्किटची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी मी एक वाटी केशर आंब्याचा पाणी न टाकता पल्प बनवून घेतला आहे. पाऊण वाटी साखर घेतली आहे. एक छोटी वाटी मिल्क पावडर घेतली आहे. एक छोटी वाटी हे गोवर्धनचं गाईचं तूप घेतलं आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही तूप वापरू शकता. आता मी गॅस पेटवून घेतलंय. त्याच्यामध्ये वाटीभर तूप घालायचं आहे. त्यामध्ये हा आंब्याचा रस घालायचा आहे. आंब्याचा रस हापूस आंब्याचा किंवा केशर आंब्याचाच वापरायचा आहे. तर त्याचा रस घट्ट होतो आणि रस करताना त्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही. आता कमी गॅसवरच याच्यात मी मिल्क पावडर घालणार आहे. सगळे मिक्स करून घेणार आहे. आता यामध्ये साखर घालून घेणार आहे. यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि असं हलवत हलवत हे आटवून घ्यायचं. मँगोचं मिश्रण शिजून झाल्यावर थंड करायला ठेवलं होतं. आता ते थंड झालं आहे. हे बघा. आता सगळं मिश्रण मी एका परातीत काढून घेते. घेऊ. आता थोडा थोडा करून मैदा चाळून त्यामध्ये घालायचा आहे. थंड झालेल्या मिश्रणामध्ये जेवढं मैदा बसेल तेवढं मैदा घालून घट्ट गोळा तयार करून घेतलाय. आता आपण एक गोळा घेणार आहे. मी त्याचा एक गोळा घेतलाय करून असा. त्याला थोडंसं मैदा लावायचं आणि जाडसर पोळी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही, अशी थोड्या जाडीची पोळी लाटून घ्यायची. आता मी याला अशा प्रकारच्या काचेने फ्लावरचा आकार देणार आहे. तुम्ही काप करून घेऊ शकता. असं त्याच्यावर प्रेस करायचं आहे चांगलं. आणि असं काढून घ्यायचं आहे.
चिटकत असेल तर थोडंसं मैदा लावून घ्यायचं आहे वरून पोळीला. हे बघा, असं दाबलं, प्रेस केलं की असा छान फ्लावरचा आकार तयार होतो. बरोबर, अशा पद्धतीने मी सगळे बिस्किट तयार करून घेणार आहे. हे बघा, मी आता अशा पद्धतीने सगळे बिस्किट बनवून घेतले आहे. बघा किती छान आकार आला आहे. मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. आता मी त्याच्यात एक छोटासा गोळा टाकून बघते. थोडेसे त्याला बुडबुडे यायला लागले. आता गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच तळायचे आहेत. आता त्यामध्ये मी बिस्किट तळून घेणार आहे. बारीक गॅसवरच तळायचे आहेत. अशा पद्धतीने एक एक करत 5-6 बिस्किट तेलात टाकायचे. मधून मधून हलवून घ्यायचे. बिस्किट केले तर एकदम बेकरी सारखे आता टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे. असं साधारण असा रंग आला की काढून घ्यायची टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या वर्तमानपत्रावर. तर अशा पद्धतीने मी सगळे बिस्किट तळून घेणार आहे. आता मी सगळी बिस्किट तळून घेतली. आता ही पूर्णपणे थंड होऊ द्यायची. आता बिस्किट थंड झाले. तुम्हाला हे मँगो बिस्किट कसे वाटले? आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.